गुड मॉर्निंग, स्माइल मॉर्निंग सगळ्यांना. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड कसे आहात सगळे? मॉर्निंग. खूप छान. मस्त मस्त जबरदस्त. ओपन जबरदस्त तंदुरुस्त. ओपन हात. आपल्या हात या पद्धतीने ओपन करायचे आहेत दोन्ही. येस, व्हेरी गुड. सागर शिल्पा मॅडम कॅमेरा ऑन करायचे. सागर माने सर न्यू आहात का तुम्ही? कॅमेरा ऑन करा. अदरवाइज तुम्हाला आज रिमूव्ह केला जाईल. ज्या लोकांना कॅमेरा ऑन नसेल त्यांना मी सेशन मध्ये आज रिमूव्ह करणार आहे. येस, दोन्ही हात या पद्धतीने. व्हेरी गुड. अफर्मेशन द्यायचे आपल्याला तिथे. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. जबरदस्त. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ मस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ, तंदुरुस्त हूँ. हृदयावर आपले दोन्ही हात ठेवायचे आहे. थँक यू सो मच गॉड फॉर एव्हरीथिंग आय वॉन्ट. Thank you so much, God, for giving me everything I want. God for giving me everything I want. Thank you so much, God, for giving me everything I want. Thank you so much God for giving me Everything. I want. Very good. Now open your eyes. तनिष्का मॅम कॅमेरा ऑन करायचा आहे. चेंज झाल्या का व्हायब्रेशन प्रत्येकाच्या? झोप उडालीत का? अर्ली मॉर्निंगच आपोआपच डोळे उघडले. आज सेशन आहे म्हणून. ओके, चला आता आपल्याला पहिल्यांदा आपल्या नोटबुक वरती लिहायचं आहे की पहिला पॉइंट राहणार आहे की मी ग्रॅटिट्यूड करणार. पहिली काय आहे, आपल्याला उठल्याबरोबर तुम्ही जिथे आहात तिथे आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय, ग्रॅटिट्यूड मध्ये राहायचं आहे. आणि मग मी आता ज्या पद्धतीने अफर्मेशन स्वतःला दिले त्या पद्धतीने मला काय करायचं आहे, हे ग्रॅटिट्यूड मला युनिव्हर्स पर्यंत पण पोहोचवायचं आहे. मी काय करणार आहे, पहिल्यांदा मी स्वतःचे आभार मानणार, माता पितांचे आभार मानणार, ईश्वर गुरूंचे आभार मानणार आणि छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ज्या ईश्वराने आपल्यासाठी निर्माण केल्या आहेत त्यासाठी आपल्याला ईश्वरांचे आभार मानायचे आहे. धरणी मातेचे आभार मानायचे आहे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचे आपण काय म्हणणार आहोत, आभार मानणार आहोत. पहिला पॉइंट काय राहणार, ग्रॅटिट्यूड. येस, स्वप्नील सर तुम्ही नवीन आहात का? सागर सर झाले? हो. कळतंय प्रत्येकाला. पहिल्यांदा आपल्याला ग्रॅटिट्यूडच्या भावामध्ये राहायचंय. त्यानंतर तुम्ही तुमची दिनचर्या नॉर्मली सुरू करू शकता. तुमचं वॉशरूमला जाणं, तुमचं आंघोळ करणं रेकीच्या प्रॅक्टिसमध्ये, किंवा तुम्ही खाऊनच बसलं पाहिजे, आंघोळ करून बसलं पाहिजे, किंवा तुमच्या लेडीजचे जे काही 4 दिवसांचे प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये रेकी केली पाहिजे की नाही केली पाहिजे. या रेकीला कुठल्याही गोष्टींचं बंधन नाही. तुम्ही सकाळी रेकीचं प्रॅक्टिस करू शकता, दुपारी करू शकता, रात्री करू शकता. अगदी कधीही तुम्हाला जेव्हा थकवा जाणवेल किंवा तुम्हाला तुमच्या ऊर्जा कुठेतरी डाऊन झाल्यासारख्या वाटतात तेव्हा देखील तुम्ही रेकीची प्रॅक्टिस करू शकता. रेकी ऊर्जेला वापरताना स्वतःसाठी तेव्हा तुम्ही चार्जिंग करत आहात, स्वतःची हिलिंग करता आहे, तेव्हा कुठल्याही गोष्टीचं बंधन तिथे सांगितलेलं नाही आहे. ठीक आहे, कळालं ह्या नियम? ओके. त्यानंतर नॉनव्हेजचं पण जे लोक बरेच वेळा प्रश्न पडलेले असतात की नॉनव्हेज खायचं की नाही खायचं,
रेकीमध्ये तुम्ही असं कुठलंही काय की नॉनव्हेज सोडावं लागेल का किंवा काय खाल्ल्यानंतर तुम्ही रेकीचा प्रयोग करायचा की नाही करायचा, तर रेकीच्या साठी नॉनव्हेजचं किंवा खाण्याचं आंघोळीचं कशाचंही बंधन नाही. कळते? रेकीची प्रॅक्टिस करताना तुम्ही ही जी 21 दिवसांची साधना करण्याचा संकल्प केलेला आहे, ती साधना सहसा तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावरती केली तर त्यांचे बेनिफिट काय होतात आपल्याला वाढलेले जाणवतात. त्यामुळे साधारणतः आपल्याला काय करायचंय 4:15 ते 5:30 पावणे 6च्या दरम्यान आपली साधना काय करायची आहे, कंप्लीट करायची आहे. कळतंय का? हो. कारण की तेव्हा आपण ईश्वरीय ऊर्जांसोबत कनेक्ट करायचं असतं आणि ईश्वरीय ऊर्जा चांगल्या पद्धतीने तेव्हा सक्रिय असतात. बरोबर? म्हणून मी काय करणार की त्या पिरियड मध्ये शक्य असेल तर रेकीची साधना करेन. पण ज्या लोकांना वेळ मिळत नाही, ऑफिस असतं, त्यांना जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आपण रेकीची साधना करतो. ठीक आहे? मुद्दा कळाला? हा. हो. ग्रॅटिट्यूड झालं, तुमचं डेली रुटीन ब्रश वगैरे करणं झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. तुम्ही त्यामध्ये ग्रॅटिट्यूड मध्ये आपल्या धरणी मातेला वंदन करायला विसरायचं नाही, कारण ती आपल्याला सांभाळत असते. त्यानंतर आपल्याला जे काही दिवसभराच्या ज्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत त्यासाठी ब्रह्मांडाकडनं चांगल्या पद्धतीने एक पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला तिथे ब्रह्मांडाला उठल्याबरोबर मागवायची की माझा आजचा दिवस खूप उत्तम गेलेला आहे. मी त्यासाठी अफर्मेशन सांगितले होते, कोणाला आठवतात? 5 अफर्मेशन सांगितले. शेवटच्या सेशनचे 5 अफर्मेशन कोणाला आठवतात? I am the best. आय I एम द can do it. बेस्ट. हा, स्वप्नील सर. God is always with me. गॉड इज ऑलवेज विथ मी. I can do it. आय कॅन डू इट. I am a winner. आय एम अ विनर अँड टुडे इज माय And today is डे. my day. Today is my day. टुडे इज माय डे. काय काय सांगितलंय आपण ब्रह्मांडाला? आज माझा दिवस आहे. आज कोणाचा दिवस आहे? माझा दिवस आहे. सगळ्या गोष्टी काय होणार आहे? माझ्या फेवरच्या होणार आहे. उठल्याबरोबर आपण युनिव्हर्सकडे ती पॉझिटिव्हिटी पाठवायची आहे. ज्यांना ज्यांना पाहिजे असेल की आजचा दिवस माझा खूप छान जावा, आज सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या व्हाव्या, त्यांनी ही पॉझिटिव्हिटी कुठे पाठवायची आहे? ब्रह्मांडाकडे पाठवायची आहे. कळलं? परत एकदा सांगायचं. हो मॅम, रिपीट करा. स्वप्नील सर, रिपीट करा तुम्हीच. I am the best. आय एम द बेस्ट. I can do it. God is always with me. I am a winner. Today is my day. कळालं? आय एम अ विनर, टुडे इज माय डे. I am the best. I can do it. I am the ओके, winner. इथपर्यंत आलेत सगळे. तुमचं सगळं जे डेली रुटीन झालंय. त्यानंतर आपण काय करणार? ज्यांना आंघोळ करणं शक्य असेल ते आंघोळ करून बसतील, नाही शक्य तुम्ही बसू शकता. आपल्याला आसनावरती किंवा तुम्हाला खाली बसणं शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता? चेअरवरती देखील बसू शकता. पण जेव्हा रेकीला आवाहन करता तेव्हा आपल्याला काय करायचंय? पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. काय करायचं आहे? जेव्हा मी आता रेकी शक्तीला आवाहन करेल, दोन्ही हात कुठे? माझ्या मांडीवरती ठेवणार, तळवे आकाशाकडे, आणि मी तिथे रेकी शक्तीला आवाहन करणार. आणि रेकी शक्तीच्या आवाहनाच्या वेळेस काय करणार आहे? माझे डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, आणि संपूर्ण लक्ष मी माझ्या थर्ड आय चक्रावरती कॉन्सन्ट्रेट करेल. आणि ब्रह्मांडाकडनं मी एक पांढऱ्या शुभ्र कलरचा प्रकाश माझ्या क्राऊन चक्रामध्ये येतो आहे असं मी अफर्मेशन देणार, व्हिज्युअलाइज करणार. काय सांगितलं होतं मी? एक दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांचा प्रकाश, एक पांढऱ्या कलरचा शुभ्र लाईट तुमच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करतो आहे. क्राऊन चक्रापासून थर्ड आय चक्र, थर्ड आय चक्रापासून विशुद्धी चक्र, विशुद्धी चक्रापासून हृदय चक्र, हृदय चक्रापासून नाभीपर्यंत, आणि नाभीपासून स्वाधिष्ठान चक्र, आणि मग रूट चक्रापर्यंत आपल्याला स्वतःला पांढऱ्या कलरच्या शुभ्र प्रकाशामध्ये, पांढऱ्या कलरच्या पिरॅमिड मध्ये
व्हिज्युअलाइज करायचं आहे. इथपर्यंत झालंय. हो. मग मी रेकीची प्रार्थना करेल. तिथे काय करायचं आहे की मग हे सगळं झाल्यानंतर मला रेकीची प्रार्थना करायची आहे. मग मी काय करणार, दोन्ही हात हृदय चक्राजवळ जोडणार. मी स्वतःची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ सुईंची आभारी आहे. तुम्ही तुमच्या जे काही ईश्वर आहे, जे काही तुमचे गुरु आहे, त्यांना सगळ्यांना वंदन करायचं आहे. आणि मी रेकी शक्तीला, हे दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांना आवाहन करीत आहे. हे दिव्य रेकी शक्ती, हे मदर रेकी, आत्ता माझी मदत कर, आत्ता माझी मदत कर, आत्ता माझी मदत कर. हे ब्रह्मांडी ऊर्जा आता माझ्या मदतीला ये. मी रेकी शक्तीला आवाहन करते आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. या पद्धतीने आपल्याला काय करायची आहे, रेकीची प्रार्थना करायची आहे. कळालं? येतो. प्रत्येकाला प्रार्थना आता पाठ झाली असावी. हो मॅडम. रेकीची प्रार्थना केल्यानंतर काय करणार, मी माझ्या बॉडीचं एनर्जी ऍक्टिव्हेशन करणार. मग एनर्जी ऍक्टिव्हेशन कशा पद्धतीने करायला सांगितलं, 1 2 3 4 5. मी हे दोन्ही हातात अफर्मेशन द्यायचे आपल्याला. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 21 टाइम्स एका हँडला करायचं आहे. एका हाताला तुम्ही 21 वेळा प्रोटेक्शन देणार आहात. लीना मॅडम कॅमेरा ऑन करायचा आहे. तनिष्का मॅडम कॅमेरा ऑन करायचा आहे. हे फ्री सेशन आहे. तुम्ही लाईव्ह सेशन अटेंड करताय, कॅमेरा ऑन करणं मस्ट आहे. ओके, व्हेरी गुड. तनिष्का मॅडम गुड मॉर्निंग. केलंय पामचक्रांचं ऍक्टिव्हेशन. गुड मॉर्निंग मॅम. त्यानंतर आपण दोन्ही हात, मॅम दुसरा हात घेणार. अफर्मेशन देताना हा, अफर्मेशन स्वप्नील सर काय प्रश्न होता? अफर्मेशन देताना 21 टाइम्स काउंट करायचं म्हणजे म्हणून 21 काउंट टाइम्स करून द्यायचे तुम्ही की मनातल्या मनात हे काउंट करा. करायचं? अफर्मेशन आपल्याला मात्र इथे ऍक्टिव्हेशन करायचंय आपल्याला. हा, ते 21 टाइम्स हा, करायचं. 21 टाइम्स ऍक्टिव्हेशन झालं पाहिजे. एका हाताचं 21 वेळा, दुसऱ्या हाताचं 21 वेळा. ही 1 2 प्रोसिजर आहे. कळलं? 1 2 प्रोसिजर लक्षात ठेवायचं. ठीक आहे, थँक्यू. लिहिता तुम्ही नोट्स पण लिहत चला, म्हणजे हे डेली प्रॅक्टिस आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे ते समजेल. त्याचं रेकॉर्डिंग मिळणार ना मॅम आम्हाला? झालंय? 1 हो 2 मॅडम. प्रोसिजर समजली? येस. आता आपण काय करणार आहोत, आपले दोन्ही हात, एका हाताची मुठ्ठी बांधायची आहे, दुसरा हात मी क्राउन चक्रावरती घेणार आणि तिथे अफर्मेशन देणार. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड माय प्रोटेक्ट माय 7 चक्रा. असं आपल्याला 21 टाइम्स म्हणायचं आहे. हात धुतले का मॅडम, 7 चक्र म्हणायचं आहे का? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. आपण अफर्मेशन काय देणार आहे, 7 चक्राचं अफर्मेशन देणार आहे. आई सांगते का? सागर माने सर, तुम्ही अट्युनमेंट नाही घेतलंय ना माझ्याकडून? काय म्हणता मॅडम? अट्युनमेंट घेतलं नाहीये ना तुम्ही? नाही नाही. न्यू आहात तुम्ही? हा, नाही ओके, नाही. तुम्ही प्रोसिजर लिहून घ्या. ठीक आहे, ठीक हा, झालं?
तुम्ही घेतले काय होते? एक हात कसा ठेवायचा मॅम आणि हे बघा, एक हात मी मांडीवरती ठेवेल, अशी हाताची मूठ बांधून आपण एक हात मांडीवर ठेवायचा आणि दुसऱ्या हाताने आपण अफर्मेशन द्यायचं. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. कोणाला प्रश्न पडलाय? काय समजत नाही? मॅडम क्राऊन चक्रावरती 7 चक्र असं म्हणायचं हा, का? कारण ते एका लाईन मध्ये अलाइंड असतात बॉडीमध्ये. मी क्राऊन चक्रापासून एनर्जी फ्लो होते ती माझ्या रूट चक्रापर्यंत जात असते. जो आपला ऑक्सिजन येतो किंवा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा येतात त्या कुठे येतात? पहिल्यांदा सहस्त्र सहस्त्रार चक्रामध्ये प्रवेश करतात आणि सहस्त्रार चक्र माझ्या रूट चक्रापर्यंत जोडलेलं आहे. प्रत्येक चक्र एकमेकांसोबत जोडलेलं आहे. म्हणून जेव्हा मी क्राऊन चक्रावरती अफर्मेशन देत आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा, इथेच अफर्मेशन देतोय. कारण इथून आपण काय करतो, जी ऊर्जा जाते, मग ती पॉझिटिव्ह असू द्या किंवा निगेटिव्ह असू द्या, ती जाते कुठे? माझ्या क्राऊन चक्रामधनं, माझ्या सहस्त्रार चक्रामधनं माझ्या बॉडीमध्ये प्रवेश करणार. हे विसरायचं नाही. म्हणून सहसा मेडिटेशनला बसताना तुमच्या डोक्यावरती पांढऱ्या कलरचा रुमाल घेऊन बसा, टोपी घालून बसा. हे कंपल्सरी असतं. ठीक आहे? तुम्ही छोटासा एक ओढणी घेतली तरी चालेल किंवा रुमाल घेतला तरीही चालेल. मेडिटेशनला बसताना आपण जांभळ्या कलरच्या चटईचा किंवा आसनाचा वापर करायचा आहे. काय बोलली मी? जांभळ्या कलरचा. त्यांनी तुम्हाला ब्रह्मांडासोबत कनेक्शन करण्यासाठी मदत होत असते. आणि जे आसन आहे ते असं म्हणतात की कंबल वगैरे असं त्याचं पाहिजे असं काही आहे का? तसंही केलं तरी चालेल. रेड कलरचं नाही चालत का मॅम? रेडही असेल तरी चालेल, असं काही नाही. हे पहिल्या लेवलला आपल्याला या पद्धतीने आसन मी सांगते. दुसऱ्या लेवलला एक आसन मी सांगते त्या पद्धतीने तयार करून घ्यायचं असते, स्पेशली मेडिटेशनसाठी. मग ते कुठे मिळू शकतं आपल्याला? सांगेल तुम्हाला कसं बनवायचं, ते तुम्ही बनवून घेऊ शकता. ठीक आहे मॅम, ते डोक्यावरती एखाद्या ओढणी वगैरे घ्यायचं असं का सांगितलं तुम्ही? हा, ओढणीचं काय? डोक्यावर ओढणी घ्या किंवा रुमाल घ्या असं का सांगितलं? कारण आपल्या एनर्जी येतात, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जी येतात ना, तेव्हा आपल्याला काय करायचंय, तिथे फिल्टर लावायचं आहे की माझ्याकडनं जेव्हा आपण एखादा व्हाईट कलरचा कपडा लावतो, व्हाईट कलरचा कपडा काय करतो? फिल्टरिंग करतो ना, उन्हापासून, निगेटिव्हिटी पासून आपल्याला संरक्षण करतो. म्हणून आपण तिथे काय करणार, आपण एखादी सॉफ्ट लाईट कलरची ओढणी तिथे वापरायची किंवा तुम्ही रुमाल वापरू शकता. ठीक आहे? आणि मी तर तुम्हाला सांगितलेच की आपल्याला रेड कलरचे किंवा डार्क ब्लू कलरचे किंवा ब्लॅक कलरचे कपडे घालायचे नाहीयेत. जास्त मोस्टली आपल्याला डार्क कलर कडे नाही जायचं. इतर कलर तुम्ही घालू शकता, ब्लॅक शेड थोडासा अवॉइड करायचा. हे झालं सेकंड. आपलं थर्ड आपलं ऍक्टिव्हेशन झालंय नक्की. त्यानंतर मी कुठे येणार? माझ्या नेवल चक्र. नाभी माहितीये प्रत्येकाला? बेंबी, नाभी किंवा नेवल चक्र. तिथे आपण काय करणार, याच पद्धतीने आपण एक हाताची मुठ्ठी बांधणार आणि नेवल चक्राला काय करणार, प्रोटेक्शन देणार. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. काय अफर्मेशन राहणार आहे? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. बांधून ना मॅम, असं नाही ना? एक हात मांडीवरती ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने मी माझ्या नेवल चक्राला या पद्धतीने प्रोटेक्शन देणार. मुठ्ठी बांधून? नाही, मुठ्ठी काही बांधायची, हात ओपन करायचे नाही. या पोझिशन मध्ये पाहिजे ना आपल्याला हात. काय सांगितलं? हा, समजा आता मी माझं नेवल चक्र इथे आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. असं मी काय करणार आहे, मी क्लॉकवाईज एनर्जी तिथे प्रोव्हाइड करणार. काय झालं तेजस्विनी मॅडम? नाही काय. ओके आहात? हो झाली का तुमची मॉर्निंगची प्रॅक्टिस? हो झाली मॅडम. व्हेरी गुड. आम्ही नेवल करतोय सकाळी. चक्राला पण 2 वेळा करायचं का?
सेवन चक्राला 21 वेळा, नेवल चक्राला पण 21 वेळा, नाभी चक्र जे आहे त्याला पण आपण किती वेळा प्रोटेक्शन देणार आहोत? 21 वेळा. ठीक आहे. 21 वेळा पण एकाच हाताने ना की हा, दोन्ही? एकाच हाताने. एकच हात वापरायचा आपल्याला, उजवा हात वापरायचा. ठीक आहे. आता आपलं इथपर्यंत गळ्याचं कळालं? सुरू आहे. आता आपलं गळ्याचं सुरू आहे ना? आणि गळ्याचं नाही सुरू आहे, नाही. आपलं नाभी चक्राचं सुरू आहे. आता तुम्हाला कॅमेरामध्ये दिसलं नसतं म्हणून मी काय दाखवलं की क्लॉकवाईज कसं फिरवायचंय. मी माझी एनर्जी आपल्याला नेव्हल चक्रासमोरच, आपल्या नाभी चक्रासमोर, आपल्या बेंबी समोरच क्लॉकवाईज फिरवायची. अशी बेंबी समोर फिरवायचे आणि अफर्मेशन द्यायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेव्हल चक्रा. कळलं? इथे कोणाला डाऊट आहे? पुढे जायचं? मॅम हे रोज करायचंय ना? हो, रोज करायचंय, म्हणूनच तर प्रॅक्टिस घेतेय ना आज. कळलं? मग मी दोन्ही हात माझ्या हृदयाजवळ अशा पद्धतीने पकडणार. इथे अफर्मेशन देणार, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. काय अफर्मेशन राहणार? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. करा, द्या तुम्ही दोन्ही हात हृदय. ज्यांचं लिहून झालं असेल त्यांनी अफर्मेशन द्यायचंय, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. झालं? 21 वेळा आपल्याला तिथे अफर्मेशन द्यायचं आहे. ओके. मग आपल्याला काय करायचं? हे झालं चार्जिंग. ओके. त्यानंतर आपण क्राउन चक्रावरती हात पकडणार. मग आपल्याला अफर्मेशन द्यायचंय, जर माझ्या आभामंडळात कोणत्याही कारणाने कोणतीही नकारात्मकता आहे ती माझ्या हातामध्ये येऊ देत. जर माझ्या आभामंडळात कोणत्याही कारणाने कोणतीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येऊ देत. जर माझ्या आभामंडळात कोणत्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये आलेली आहे. आणि आपल्याला काय करायचंय? ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो. ब्रह्मांड में जाऊन शुद्ध करायची आहे. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है तो मेरे हाथों में आए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है तो वो मेरे हाथों में आए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए. समोरून 3 वेळा करायचं आहे. बरोबर? या साईडनी इकडनं मी आपण आपलं स्वतःच सांगते मी. ही सगळी प्रॅक्टिस आपल्याला पहिल्यांदा स्वतःसाठी करायची आहे. 21 दिवसांची साधना आपण स्वतःसाठी करत आहोत. ठीक आहे. मग मी या साईडनी करणार. हा जो माझा लेफ्ट पार्ट आहे. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है वो मेरे हाथों में आए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है हाथों में आए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. आपल्याला काय म्हणायचंय? शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए. नंतर इकडच्या साईडने मी क्राउन चक्रापासून माझं नेवल चक्र आणि इथून, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है वो मेरे हाथों में आए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए. किती वेळा करायचे? आता हे 9 वेळा झालं. समोरून 3 वेळा, या साईडनी 3 वेळा, या साईडनी 3 वेळा. मग काय करायचं आहे? मी माझ्या फ्रंट बॉडीला माझी बॅक बॉडी घोषित करत आहे. मी माझ्या फ्रंट बॉडीला माझी बॅक बॉडी घोषित करत आहे. ठीक आहे. पुन्हा आपल्याला स्कॅनिंग करायची आहे.
अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है तो मेरे हाथों में आए। अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है वो मेरे हाथों में आए, या पद्धति, और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए। मॅडम एक क्वेश्चन होता. हाँ, क्वेश्चन होता, बोला. पूर्ण पायापर्यंत असेल मांडीपर्यंत? पायापर्यंत जायचं. क्राऊड चक्रापासून चालू करायचं. आपण जेव्हा मांडी घालून बसतोय तेव्हा आपल्याला सहसा पायापर्यंत जाणं सोपं होतं, म्हणून मांडी घालून बसलं तर चांगलंय. चेअरवर बसत असाल तरी पण तुम्ही काय करा, एक तर तुम्ही पायापर्यंत जाऊ शकत नसाल तर काय करायचंय, धरती में जाए और शुद्ध हो जाए. ठीक आहे, नाही होत असेल तर एक तर ब्रह्मांडात जाऊन ती नकारात्मकता शुद्ध करायची आहे, नाही तर आपल्याला काय करायचं आहे, धरतीमध्ये जाए और शुद्ध हो जाए. आपल्याला ब्रह्मांडामध्ये किंवा आपल्या धरणी मातेमध्ये कुठलीही प्रकारची नकारात्मक विचार टाकायचे नाही. आपल्याला आजूबाजूला काय पाहिजे, शुद्धता पाहिजे, सकारात्मकता पाहिजे. म्हणून आपण अफर्मेशन काय दिलं आहे की जी नकारात्मकता आहे तिला शुद्ध करायची, जेणेकरून आजूबाजूला काय राहील, पॉझिटिव्हिटीच राहणार. कळालं इथपर्यंत? हा, किती वेळा करायचं? हे आपल्याला समोरून 3 वेळा करायचं, या साईडनी, लेफ्ट साईडनी 3 वेळा, राईट साईडनी 3 वेळा. आणि जेव्हा आपण आपल्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करणार आहे, मी काय करणार, मेरे फ्रंट बॉडी को बॅक बॉडी घोषित करना है. मी माझ्या फ्रंट बॉडीला माझी बॅक बॉडी घोषित करत आहे. त्यानंतर ते घोषणा केल्यानंतर मी फ्रंट बॉडीचं पण 3 वेळा स्कॅनिंग करणार आहे. 3 वेळा मी फ्रंट बॉडीचा औरा क्लीन करणार आहे. म्हणजे टोटल आपल्याला स्वतःचा औरा किती वेळा क्लीन करायचंय, 12 वेळा. आणि इतरांचंही करायचं असेल तेव्हा सेम 12 वेळा. इतरांचा करताना तुम्हाला त्यांच्या आजूबाजूचा काय होतं, फिरता येतं, बरोबर ना. त्यांच्या बॅक साईडला जाऊन त्यांचा तुम्ही औरा क्लीन करू शकता, ज्या पद्धतीने आपण प्रॅक्टिकल मध्ये केलं होतं, राईट. हा, पण स्वतःला आपण मागच्या साईडनी क्लीन करू शकत नाही. म्हणून काय करायचंय की स्वतःच्या औरा क्लीन करताना मी माझ्या स्वतःच्या फ्रंट बॉडीला माझी बॅक बॉडी घोषित करत आहे. कळलं? हा, पुढचा माझा टास्क काय राहणार आहे, हे झाल्यानंतर मी माझ्या पुन्हा एकदा रेकी शक्तीला आवाहन करून माझ्या बॉडी हिलिंग पॉइंट्स करणार. काय करणार, बॉडी हिलिंग पॉइंट्स करणार. साधारणतः तुम्ही डिव्हाइड करू शकता की सकाळी 3 पॉइंट्स, संध्याकाळी 3 पॉइंट्स, रात्री 3 पॉइंट्स, अशा पद्धतीने करू शकता. किंवा तुम्ही सकाळी 6 घ्या, रात्री दुपारी 6, किंवा ज्यांना ज्यांना वेळ असेल तर सकाळी 9 घ्या, किंवा पूर्ण वेळ बसू शकत असेल तर बसायचं. ठीक आहे, पण आपल्याकडनं एवढं एका बैठकीमध्ये होणार नाही, म्हणून आपण काय करू, साधारणतः मी 3 पॉइंट सांगते. पहिल्यांदा पॉइंट मी काय सांगितलं आहे, माझ्या डोळ्यांना मी काय करणार, माझ्या बॉडी पॉइंट्स ऍक्टिव्हेट करणार. बरोबर, बॉडी पॉइंट्स रेकी शक्तीला आवाहन करण्याच्या अगोदर ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग मी काय करणार, दोन्ही हात रब करणार. मग परत मी रेकीची प्रार्थना करणार. मी स्वतःची आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. हे दिव्य रेकी शक्ती आत्ता माझ्या मदत कर. मी डॉक्टर मिकाऊसींची आभारी आहे, मी ईश्वराची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. या पद्धतीने प्रार्थना करून मी माझ्या दोन्ही हातांची एनर्जी काय देणार, माझ्या डोळ्यांना देणार. पहिला पॉइंट कोणता होता, माझे डोळे. आणि अफर्मेशन काय द्यायचं आहे, माझे डोळे दिवसेंदिवस अधिकाधिक सुदृढ झालेले आहे. माझ्या डोळ्यांना स्वास्थ्य लाभ झालेला आहे. माझ्या डोळ्यांना दूरदृष्टी प्राप्त झालेली आहे. हे ईश्वर असंच होऊ देत, हे ईश्वर असंच होऊ देत, हे ईश्वर असंच होऊ देत. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला काय करायचंय, 3 मिनिटं एका पॉइंटला हिलिंग द्यायची आहे. कळालं? 3 मिनिटं आपण एका पॉइंटला हिलिंग देणार आहोत. प्रत्येकाच्या संवेदना मी काय सांगितल्या, वेगवेगळ्या असणार. कोणाला थंड संवेदना जाणवतील, कोणाला गरम संवेदना जाणवतील, कोणाला संवेदना जाणवणार नाही.
तिसऱ्या लेवल पर्यंत पण कधी कधी असं होतं की संवेदना जाणवत नाही. त्या घाबरून जाण्याची काहीही गोष्ट नसते. जेव्हा तुमचं अट्युनमेंट झालेलं आहे, तुम्ही त्या रेकी शक्तीसोबत कनेक्ट झालेले आहात. कळतंय? जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस वाढवणार आहात, तुमच्या शरीरातले जेव्हा ब्लॉकेजेस कमी होतील तेव्हा तुम्हाला हळूवारपणे संवेदना जाणवायला सुरुवात होते. ठीक आहे? कारण आपण जे आपली लाईफ जगतो आहे, खूप ब्लॉकेजेस मधून खूप जास्त आपण कार्मिक बंधनात अडकलेलो असतो. तिथून आपल्याला बाहेर पडायला वेळ लागतो. ठीक आहे? एकदम आध्यात्मिक होणं कठीण आहे. कळतंय? तर आपण ह्या प्रोसेस मधनं जाताना कुठेही घाबरून जाण्याची गरज नाही आहे. रेकी शक्तीवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रॅक्टिस करायची. कळालं इथपर्यंत? पहिला पॉइंट कळाला. माझा दुसरा पॉइंट मी घेईल, माझे दोन्ही क्राउन चक्र. बरोबर ना? एक विचारायचं होतं. हा निर्मला मॅडम बोला. आता आपण हे ऑरा क्लिनिक केल्यानंतर चक्र ऍक्टिव्हेशन करायचं आहे ना? हा, पहिल्यांदा ऑरा क्लिनिक केल्यानंतर बॉडी पॉइंट हिलिंग करायची आणि मग चक्र ऍक्टिव्हेशनला जायचं. चक्र ऍक्टिव्हेशन आणि कसंही केलं तरी चालतं. निगेटिव्हिटी काढायचं. काय निगेटिव्हिटी काढायची चक्रांमधली, ते कधी करायचं? निगेटिव्हिटी आपण बॉडीची मधनं काढतोय, फक्त चक्रांमधली हा. निगेटिव्हिटी नाही काढत. ओके. आपण आपला जो औरा आहे, आपले जे शरीर आहे, मन आहे, आपल्या जे ऑर्गन्स आहे, प्रत्येकामधून निगेटिव्हिटी काढ. ठीक आहे? निगेटिव्हिटी काढल्यानंतर आपण प्रत्येक बॉडी पॉइंटला हिलिंग देणार. ठीक आहे? निगेटिव्हिटी काढली आपण, मग माझ्या जितकं शक्य आहे, समजा आता आपल्या या बैठकीमध्ये माझ्याकडून 3 बॉडी पॉइंट शक्य आहे. ठीक आहे? मी माझे डोळे घेतले, नंतर मी माझं क्राउन चक्र घेतलं, माझे कान घेतले आणि माझं थ्रोट चक्राचं पॉइंट्स घेतले. आपण समजा पकडलं की चक्रा रिलेटेड आपण थ्रोट चक्राच्या पॉइंट्सला हिलिंग दिली. राईट? इथपर्यंत कळालं का निर्मला मॅडम? आणि मग जर माझं आता इथपर्यंत थ्रोट चक्र झालेलं आहे, तर दुपारच्या बैठकीत काय करायचं आहे, मी पुन्हा एकदा रेकी शक्तीसोबत कनेक्ट करणार. निगेटिव्हिटी तेव्हा काढायची गरज नाही, तेवढा औरा स्कॅन करण्याची गरज नाही. मी फक्त रेकी शक्तीला आवाहन करणार, रेकी सोबत स्वतःला कनेक्ट करणार. मग थ्रोट चक्रानंतर मी काय करू शकते, माझ्या हार्ट चक्राला हिलिंग देऊ शकते, माझ्या नाभी चक्राला, समोरून मागच्या साईडनी. आपण मग कुठे घ्यायचं, पहिल्यांदा एवढा बॉडी पार्ट घ्या, मग मधातला घ्या, मग खालचा घ्या. हे तुमच्यावरती निर्भय आहे की तुम्हाला किती टाइम आहे. कळतंय? ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी 3 किंवा 6 पॉइंट एका दिवशी, 6 पॉइंट दुसऱ्या दिवशी, 6 पॉइंट तिसऱ्या दिवशी, असं केलं तरी चालेल. ठीक आहे? पण करायचं मात्र नक्की आहे की मी जेवढा वेळ मिळेल तेव्हा मी माझ्या बॉडी पॉइंटला हिलिंग देणार आहे. आणि पर्टिक्युलर समजा एखाद्याला मणिपूर म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे काही इश्यू असतील, शुगरचा प्रॉब्लेम असेल, त्यांनी पर्टिक्युलर चक्राभोवती आपल्याला जास्त पद्धतीने हिलिंग द्यायची. म्हणजे आपण 3 मिनिटं देतो आहे ना सकाळी, तर सकाळी पण 3 मिनिटं द्यायची, दुपारी द्यायची. म्हणजे आपलं मणिपूर चक्र माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीम बद्दल कनेक्टेड आहे. मला शुगरचा प्रॉब्लेम जर असेल तरी पण आपण कुठे बघतो, मणिपूर चक्राशी कनेक्टेड आहे. मग मी माझ्या मणिपूर चक्राला किती वेळ हिलिंग देणार, सकाळी देणार, संध्याकाळी देणार, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्याला काय करायचं, माझ्या मणिपूर चक्राला हिलिंग द्यायची आहे. त्याच पद्धतीने ज्यांना मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे, अतिविचार करण्याची सवय आहे, ज्यांना खूप विचार येतात किंवा काहीतरी सुचत नाही, मार्ग दिसत नाही, गायडन्स मिळत नाही, त्यांनी कुठे द्यायचे हिलिंग, माझ्या क्राउन चक्र, माझं क्राउन चक्र आणि माझं थर्ड आय चक्र, त्याला हिलिंग द्यायची आपल्याला. कळते? ज्यांचं कुठेच काही जास्त दुखत नाही आणि तरी त्यांना ऊर्जा वाढवायची, तेव्हा देखील काय करायचं, त्यांनी क्राउन चक्र आणि थर्ड आय चक्राला हिलिंग द्यायची आहे. बॉडीमध्ये कुठलंच दुखणं नाही, कुठलेच डिसीज नाही, कुठलाच डिसऑर्डर तुम्हाला नाहीये, सगळं सुरळीत चालू आहे. तर तुम्हाला काय करायचंय, ब्रह्मांडाकडनं येणाऱ्या ऊर्जा वाढवायचे, इंट्युशन पॉवर वाढवायची आहे. मग मी कुठे करणार, माझ्या थर्ड आय चक्र. कळते? हे कधी, जेव्हा तुमचे बॉडी पॉइंट सगळे हील झाले आणि वेळ मिळतोय. कधी करायचं की माझे 3 पॉइंटचं आज टार्गेट आहे, 6 पॉइंटचं टार्गेट मी अचीव केलं आणि माझ्याकडे एक्स्ट्रा वेळ आहे, तेव्हा मी हे करणार. कळतंय? बीपी साठी बीपी साठी कोणत्या हृदय चक्र, हृदय चक्राला हिलिंग द्यायची.
आधी पॉइंट्स प्रेस करून घ्यायचे आहे, त्याच्यानंतर हात घासायचे आहे, नंतर नाही, प्रार्थना हात करायची. आपल्याला या पद्धतीने ठेवायचे, पॉइंट प्रेस करायचे, रेकी शक्तीला आवाहन करायचा आणि मग हृदयावरती हात ठेवायचे. 3 मिनिटं आपल्याला हिलिंग द्यायची हृदयाला. तुम्ही या पद्धतीने पण हात ठेवू शकता किंवा काय सांगितलं मी, या पद्धतीने पण हात ठेवू शकता. ठीक आहे, तुम्ही दोन्ही चेस्ट, हा पूर्ण पोर्शन बीपी साठी आपल्याला हिलिंग द्यायची. दोन्ही चेस्ट, हृदय चक्र. ठीक आहे, अशा पद्धतीने ठेवा किंवा या पद्धतीने ठेवलं तरी चालेल. कळालं? 3 बॉडी पॉइंट्स कळालेत. इथे कोणाला प्रश्न आहेत? मॅडम, मॅम प्रत्येक हिलिंग वेळी प्रार्थना करायची. हा, प्रत्येक हिलिंगच्या म्हणजे वेळेस, प्रत्येक प्रत्येक पॉइंटच्या वेळेस प्रार्थना करायची. हिलिंगच्या वेळेस नाही, प्रत्येक पॉइंट जेव्हा मी हिल Point. करणार आहे तेव्हा मी रेखीची प्रार्थना करूनच हिल करणार. म्हणून सांगते की रेखीची पहिल्या लेवलची प्रॅक्टिस थोडीशी अवघड आहे. दुसऱ्या लेवलला आपल्याला सिम्बॉल्स मिळतात तर थोडी सोपी होते आणि तिसऱ्या लेवलला अजून सोपी होते. आता साधारणतः तुमचे 40 ते 50 मिनिटं जातील. नंतर आपल्याला कसं होतं की ती जेव्हा आपण दुसऱ्या लेवलला साधना करतो त्याच्यामध्ये सिम्बॉलचा वापर करून करतो, मग आपल्याला साधारणतः 35 ते 40 मिनिटं लागतात. तिसऱ्या लेवलला आपल्याला एकच मेडिटेशन करावं लागते, त्यात बॉडी पॉइंटची हिलिंग, आपल्या कर्मांची हिलिंग, आपली स्वतःची कम्प्लीट हिलिंग त्यात होत असते. हा स्वप्नील सर, तुमचा काय प्रश्न होता? मॅम, पाम वरचे जे 12 पॉईंट प्रेस करायचे आहेत ना, ते जरा परत एकदा रिपीट. 12 पॉइंट यासाठी 12 नाही, आपले 12 वेळा पॉइंट करायचे. किती आहे? एका 12 वेळा. हाताला पंचतत्व आहे. माझ्या दोन्ही हातामध्ये काय आहे? पंचतत्व आहेत. ठीक आहे, शरीरामध्ये ज्या पद्धतीने आपण पंचतत्व बघितले तशा पद्धतीने माझ्या दोन्ही हातामध्ये पंचतत्व आहे. मग आपण पंचतत्व माझ्या कुठपर्यंत आहे? या पोर्शन मध्ये, माझ्या डोक्याच्या खालच्या पोर्शन मध्ये माझे पंचतत्व अस्तित्वात आहे. हा, आवाज येतोय? हा, मग माझ्या दोन्ही हातांमध्ये पण पंचतत्व आहे आणि मधात काय सांगितलं मी? इथे आहे ब्रह्मांडीय तत्व. काय आहे माझं? सहस्रार चक्र. कळतंय? हे सांगितलं होतं मी, आज्ञा चक्र, सहस्रार चक्र कुठे बघायचं आहे? माझ्या सेंटर ऑफ द पाम. झालं इथपर्यंत? या गोष्टीला कोणाला काही प्रॉब्लेम आहे? हे कळालं का सगळ्यांना? हा, हे माझे बॉडी पॉइंट्सला मी हिलिंग दिली आता. ओके, बॉडी पॉइंट्सला हिलिंग दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला चक्रा मेडिटेशन करायचं आहे. चक्रा मेडिटेशनच्या 2 पद्धती आहेत. जे मी तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये घेतलं होतं ते एक चक्रा मेडिटेशन झालं, राईट? चक्रा मेडिटेशन 2 पद्धतीने करायला सांगितलंय. मी जे रेकॉर्डिंग मध्ये घेतलं होतं आठवतंय का? एक दिवस नाही तर युट्यूब चॅनलला जा आपल्या आणि त्याच्यामध्ये शोधा. डे 7 ला घेतलं होतं आपलं चक्रा मेडिटेशन. ठीक आहे, त्या पद्धती नसेल तर मी त्या चक्रा मेडिटेशनची लिंक तुम्हाला स्पेशली शेअर करते. ठीक आहे, येस. कोणाचा काही प्रश्न आहे? नाही. मॅम आता आम्ही जी मॅम, हा बोला, कोण बोलते? मी उज्ज्वला बोलते मॅम. हा उज्ज्वला मॅडम बोला. आता आम्ही जेव्हा ही साधना करतोय म्हणजे करायला लागलोय ना मॅम, तर हा. अगोदर आम्ही मेडिटेशन करून मग बॉडी हिलिंग करतोय. ठीक आहे, आता थोडं उद्यापासून चेंज करा, काही होत नाही ना. शेवटी चक्रा मेडिटेशन करायचं मग आपल्याला. म्हणजे हिलिंग झाल्यानंतरच चक्र मेडिटेशन ना? मग हिलिंग, बॉडी हिलिंग पॉइंट द्यायची आणि मग चक्रा मेडिटेशन करायचं. ठीक आहे, ओके. मॅम, आता मग तुम्ही मगाशी बोललात की म्हणजे बॉडी पॉइंट एका वेळी आपण नाही हिल केली तरी चालते. मग आपण Body? थोडे सकाळी थोडे असं केले हिलिंग. बॉडी पॉइंट्स 3 सकाळी करा, 3 संध्याकाळी करा. तुमचा प्रश्न नाही समजला निर्मला मॅडम मला.
की आपण बॉडी पॉईंट एका वेळी हील नाही करू शकलो हा, किंवा एका वेळेस म्हणजे नाही केले तरी वेगवेगळ्या. चालतील. जर तुम्हाला वेळ जसा भेटतोय तेव्हा पद्धतीने आपण करायचं आहे. जसं तुम्हाला मॅम वेळ मग सकाळी कधी कधी ऑफिसची गडबड आहे. ओके. मग मला जर माझ्यासाठी 40, 45, 50 मिनिटं शक्य नाही, त्याच्याही पेक्षा जास्त मेडिटेशनला आपल्याला वेळ लागतो, बरोबर? जेव्हा मी प्रॅक्टिस करते तेव्हा माझा वेळ वाढतोय की नाही, राईट? मग मला काय करायचं आहे, जर मी ऑफिसला जात असेल किंवा मला सकाळी मुलांचे टिफिन करायचे आहेत किंवा मला काहीतरी पर्सनल काम आहेत, तर मला काय करायचंय, सकाळी मी काय करणार, 6 पॉइंट सकाळी घ्यायचे आणि नंतर मग राहिलेले पॉइंट दुपारी घ्या. तुम्ही संध्याकाळी पण राहिलेले पॉइंट घेऊ शकता. कारण एका बैठक किती मिनिटं लागतात 18 पॉइंटला? 3 मिनिट. सांगा किती 1 तास. मिनिटं लागतात? 18 त्रिक 54 खूप बोल. 54 मिनिटं एकदम द्यावे लागतील. हो. मग 54 मिनिटं शक्य आहे का एका बैठकीत देणं? नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, थोडं थोडं स्लॉट डिसाईड करावं लागेल की मी आता किती देते. 21 मिनिटं आत्ता देते, 21 मिनिटं दुपारी देते, किंवा मी आत्ताचे 21 मिनिटं वापरते, बाकीचे मिनिटं मी नंतर वापरते. राईट? बाकीचे जे हिलिंग पॉइंट्स आहे मी ते दुपारी करू शकते, हो की नाही? मग काही काही वेळेला म्हणजे हिलिंगला लेट झालं तर मग चक्र मेडिटेशन मग हे होणार ना. नाही नाही, चक्रा असं विचारायचं मेडिटेशनचा होतं. याचा नाहीये, पण आपण बॉडी पॉइंट्सला हिलिंग देणं यासाठी हा. गरज आहे की त्या चक्रांची आपल्या बॉडी पण हिल होते. चक्रा मेडिटेशननी आपण अंतर्बाह्य हिल होत असतो. काय बोलली मी? हा. चक्रा मेडिटेशन जेव्हा करतो तेव्हा तुमच्या शरीरामध्ये जे काही सूक्ष्म स्वरूपाचे ब्लॉकेजेस असतात ते देखील रिमूव्ह व्हायला मदत होते. ओके. हा. हा, मग त्यानंतर हे सगळं झालं, बॉडी हिलिंग पॉइंट झाली. मग तुम्ही एक चक्रा मेडिटेशन जे मी रेकॉर्डिंग मध्ये घेतलं होतं ते करू शकता, किंवा आपल्याला डोळे बंद करायचे आहेत आणि माझ्या रूट चक्रावरती कॉन्सन्ट्रेट, म्हणजे पोटाच्या खाली टेल बोन मध्ये आपलं रूट चक्र असते, माकड हाडामध्ये जे रूट चक्र आहे, डोळे बंद करून आपल्याला तिथे फोकस्ड करायचं आहे आणि तिथे लाल कलर बघण्याचा प्रयत्न करायचा. काय करणार मी? तिथे लाल कलर व्हिज्युअलाइज करणार. कळते? लाल कलर व्हिज्युअलाइज करून मी मंत्र काय म्हणणार? लम 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 लम. तो कलर तुम्हाला थर्ड आय चक्राभोवती देखील व्हिज्युअलाइज होऊ शकतो. घाबरून जायचं नाही. तुमच्या डोळे बंद केल्यानंतर अक्षरशः तुम्हाला इथे लाल कलर व्हिज्युअलाइज होऊ शकतो. 3 मिनिटं करायचं एक पॉइंट. किती मिनिटं? 3 मिनिटं. एक मंत्र आपल्याला 3 मिनिटं करायचं आहे. मॅम थर्ड आय चक्राचा कलर तर डार्क ब्ल्यू आहे ना? हो. डार्क ब्ल्यू बघावं लागेल ना? बघायचं नाही, आपण जबरदस्ती बघायचं, थोडं कॉन्सन्ट्रेट करून बघायचा प्रयत्न करायचा. नाही होत असेल तर मंत्र तरी आपण काय बीज मंत्रावरती फोकस जास्त करणार. मी कधी कधी मला जे कलर व्हिज्युअलाइज करायला वेळ लागणार, मी लगेच त्या प्रोसेस मध्ये जाणार नाही. कदाचित 21 दिवसांचे 42 दिवस देखील होऊ शकतात. पण मी काय करणार आहे, फोकस करून जे जे सांगितलं आहे की मला आता या मंत्र बीज साधना जी सांगितली आहे ती कम्प्लिटली फॉलो केल्या जाईल, या पद्धतीने जायचं. ठीक आहे. बीज साधना काय सांगितली आहे? लम ते करायचं. नंतर लम नंतर कुठला येतोय? माझे स्वादिष्टान चक्र कुठे येत आहे? मग मी स्वादिष्टान चक्रावर फोकस तरी करेल की माझं स्वादिष्टान चक्राची जागा कुठे आहे, ते तिथे मी फोकस करेल, तिथे लक्ष कॉन्सन्ट्रेट करेल आणि मग तिथे मी ऑरेंज कलर बघण्याचा प्रयत्न करेल. नसेल दिसत तरी ओके, पण साधना मात्र प्रोसेस मात्र फॉलो करायची. आणि मंत्र कोणता म्हणणार आहे आपण तिथे? आठवा, विसरलेत का? लम नंतर वम. वम 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 वम. वम काय म्हणायचंय? वम वम. वम वम. या पद्धतीने बघा.
कळलं? हो. इथपर्यंत कोणाला काही शंका आहे? मॅम चक्र मेडिटेशन करताना 7 चक्राचं ऍट स्टेज करायचं ना, त्यामध्ये डिवाइड नाही करायचं, म्हणजे नाही पॉईंट्स आपण 7 जसे डिवाइड चक्राचं करतो मेडिटेशन करताना त्यामध्ये डिवाइड नाही करायचं. वाटलं तर तुम्ही जेव्हा तुम्ही औरा क्लीन केला त्यानंतर तुम्ही चक्रा मेडिटेशन करा आणि जे तुम्ही बॉडी हिलिंग पॉइंट आहे त्यांना सेपरेट वेळ द्या. पण जेव्हा 7 चक्रांचं मेडिटेशन करताय त्याला डिवाइड करायचं नाही. ते एका फ्लो मध्ये वरपर्यंत गेलं पाहिजे. म्हणजे मी वम पासून जेव्हा चालू करते तेव्हा माझं ओम पर्यंत संपलं पाहिजे. ओम लम वम आणि मग शेवटी माझा ओम येणार. इथे मला थर्ड आय चक्र आणि क्राउन चक्रावरती ओम म्हणायचं आहे. ओम. आणि खालून मेडिटेशन करताना आपण जे करतो आहे ते खालून वरती जाणार. काय करतो आहे? खालून वरती जाणार. थँक्यू. मेघा मॅडम कळते तुम्हाला? हो मॅडम. नोट डाऊन करून ठेवायचं, नाहीतर उलट होईल. वरतून खालती नाही यायचं. आपण क्लिन्झिंग करतो तेव्हा काय करतो? वरतून खालती येतो. आणि चार्जिंग करतो किंवा हिलिंग करतो आहे तेव्हा काय करतोय? खालून वरती चक्रांना हील करायचं आहे. समजलं? आता कोणाचे काही प्रश्न आहेत? मॅडम हा आता हे जे चक्र मेडिटेशन करतो ना, प्रत्येक पॉइंटला जर आपण हील करत असताना आपल्याला प्रार्थना म्हणणं गरजेचं आहे. हो, प्रार्थना पॉइंट हिल करताना रेकीची प्रत्येक आवाहन पॉइंटला करून करायचंय. प्रत्येक पॉइंट साठी. प्रत्येक पॉइंट साठी. हो. आता कोणाचे काही प्रश्न असेल तर सांगा मला. ही आपली डेली रुटीनची प्रार्थना राहणार. हे डेली रुटीन फॉलो करताना मी रेकीचे 5 तत्व कुठेही विसरायचे नाही. पहिले 5 तत्व काय आहेत? आज के दिए मैं क्रोध नहीं करूं. व्हेरी गुड. दुसरं? क्रोध नहीं करेंगे. आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा. तिसरं तत्व आपलं कोणतं आहे? आज के लिए मैं अपने पर हुए आशीर्वादों की गिनती करूंगा. चौथं तत्व? मैं आज का काम ईमानदारी से करूंगा. हाँ, मैं आज अपना काम ईमानदारी से करूंगा. आणि 5वं शेवटचं तत्व? मैं आज के लिए हर जीवित प्राणी के प्रति दयालु रहूंगा. हाँ, हर जीवित प्राणी के प्रति मैं क्या करूंगा? दयालु भाव रखूंगा. मग जीवित प्राणी म्हणजेच काय? आपण स्वतः आपलं जे काही ॲनिमल्स आहेत, जे काही जिवंत तुम्हाला दिसतंय, म्हणजे काय? झाडं पण त्यात आलेत. झाडं मी स्वतः किंवा माणसं, जे आजूबाजूची माणसं आहेत आणि जे प्राणी आजूबाजूला आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला दयाळू भाव ठेवायचा आहे. त्यांच्याबद्दल तुम्हाला मनामध्ये प्रेम, दया, करुणेचाच भाव ठेवायचा आहे. कळलं? हे तत्व फॉलो करणं गरजेचं आहे. येस गीतांजली मॅडम, नो प्रॉब्लेम. या 21 दिवसांच्या प्रॅक्टिस मध्ये मी कोणालाही रेकी देणार नाही. मी पहिल्यांदा माझ्या ऊर्जांना प्रॅक्टिस करून ऍक्टिव्हेट करणार, माझी एनर्जी लेवल वाढवणार. त्यानंतर मी इतरांची हिलिंग. इथे स्वयं उपचार पद्धत करतोय आपण. स्वतःवरती उपचार करायचे पहिल्यांदा. कळतंय हे? हा. आता कोणाचा प्रश्न होता? बोला. माझा होता हा, ना. पूनम मॅडम बोला. हा, आपण पुढे जे लेवल करणार आहोत सेकंड आणि थर्ड, तेव्हा त्याच्यामध्ये क्रिस्टल हिलिंग वगैरे पण असं असेल का? हो, मी तुम्हाला असेल ना? सिलेबस पाठवते. हो मॅम, हो चालेल. आपलं बोलणं राहिलंय ना, मी बोलते तुमच्याशी आणि आपण डिस्कस करू. सेकंड लेवल आपली 24 एप्रिल पासून चालू होते. 24 एप्रिलला ओरिएंटेशन सेशन आहे.
ते तुम्ही सगळे जॉईन करू शकता. त्या सेकंड लेवलमध्ये काय काय सिलेबस कशा पद्धतीने जाणार, कशा पद्धतीने आपण प्रोसेस करणार, तुम्हाला काय काय बेनिफिट होणार, बेनिफिट इन द सेन्स तुम्हाला प्रत्येक लेवलचे काय काय बेनिफिट तिथे अचीव होणार ते तुम्हाला तिथे सांगितलं जाईल. आणि मग त्यानंतर आपली फ्रायडे पासून आपल्याला सिलेबस स्टार्ट होईल. ठीक आहे. तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला मी इन्फॉर्म केलंय की आपल्याला 15 तारखेपर्यंत एनरोल करायचं आहे. ज्यांना सेकंड लेवलला एनरोल करायचं असेल तर 15 एप्रिलच्या आत माझ्याकडे ऍटलिस्ट तुम्ही मेसेज कन्व्हे करा आणि माझ्यासोबत डिस्कस करा. ठीक आहे. जे काही प्रश्न असतील तर ग्रुपमध्ये आपण डिस्कस करू शकतो, विचारू शकतो, मला पर्सनली मेसेज केला तरी चालतो. ओके. इथे प्रॅक्टिस समजली का, कशा पद्धतीने जायचंय, फ्लो समजला. त्यात एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की मॅम हो बोला. मॅम एक चक्र मेडिटेशन झाल्यानंतर मग आपण एनर्जी बॉल क्रिएट करायचे. हा, चक्रा मेडिटेशन झाले मग एनर्जी बॉल क्रिएट करायचे. एनर्जी बॉल मग तू काय करायचं, 4 एनर्जी बॉल मी सांगितले. काय सांगितले? 4 एनर्जी बॉल. एक बॉल कोणासाठी घ्यायचा? निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी, घरातली निगेटिव्हिटी काढून टाकायची. एनर्जी बॉल आठवतात की विसरलेत? आठवतात प्रत्येकाला? एनर्जी बॉल कशा पद्धतीने क्रिएट करायचे माहिती आहेत? हा, दोन्ही हात रफ करायचे आहे आणि जिथे आपली ऊर्जा थांबते हात दूर हळू लांब, हळू लांब अशा पद्धतीने करायचे आहे. आणि जिथे तुम्हाला एनर्जी फील होईल तिथे स्टॉप करायचे. आणि एनर्जी बॉल या पद्धतीने क्रिएट करून हा बॉल ग्रहण करून मला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. आणि हा बॉल मी कुठे टाकणार? माझ्या क्राउन चक्रावर टाकणार. हा सेकंड एनर्जी बॉल आहे. पहिला एनर्जी बॉल क्रिएट करायचा तो कोणासाठी? घरातली नकारात्मकता, व्यक्तीमधली नकारात्मकता, वस्तूमधली नकारात्मकता, वाहनांमधली नकारात्मकता दूर करण्यासाठी. पहिला कोणासाठी? नकारात्मकता दूर करण्यासाठी. दुसरा एनर्जी बॉल कशासाठी टाकणार? मी स्वतःला प्रोटेक्शन देण्यासाठी. स्वतःला प्रोटेक्शन देण्यासाठी मी दुसऱ्या एनर्जीचा वापर करेल. आणि तिसरा एनर्जी बॉल जो आहे तो मी कशासाठी टाकणार? माझ्या कुटुंब, माझे वाहन आणि माझं संपूर्ण घरातील ज्या काही वस्तू आहेत त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी. आणि चौथा एनर्जी बॉल कुठे टाकणार आहे आपण? तो म्हणजे माझ्या धरणी मातेसाठी. मी जिथे बसली आहे तिथून आपल्याला एक बॉल कुठे टाकायचा आहे? माझ्या पृथ्वीवरती टाकायचा आहे. कारण आपण काय करतो, या धरणी मातेला आपल्याला प्रत्येक गोष्ट देते. आपल्याला फूड देते, क्लोथ देते, शेल्टर देते, पाणी देते. प्रत्येक गोष्ट आपल्याला कोणती देते? ती धरणी माता देते आहे. आणि या धरणी मातेवरती पॉझिटिव्हिटी फैलवावी, ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा किंवा आपली जी सकारात्मकता आहे ती आपल्या ब्रह्मांडापर्यंत पोहोचावी. या धरणीवरती प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचवावी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये काय आहे? प्रेमाचा, करुणेचा भाव असावा. यासाठी आपण मदर अर्थ म्हणजे आपली जी पृथ्वी आहे, जी पृथ्वी माता आहे तिची हिलिंग करणार आहोत. हे विसरायचं नाही. क्राउन चक्रामध्ये बॉल टाकायच्या वेळेला काय बोलायचं मग? क्राउन चक्रावरती जेव्हा आपण बॉल करतो आहे, हा बॉल ग्रहण करून मला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. आणि तुम्हाला जर कॉन्फिडन्स कमी वाटत असेल, तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते तुम्ही क्राउन चक्रावरती बॉल टाकताना बोलायचं. ठीक आहे. हा बॉल ग्रहण करून माझ्या ऊर्जा अधिकाधिक सक्रिय होत आहे. हा बॉल ग्रहण करून मला इंटरव्ह्यू मध्ये सक्सेस मिळणार आहे. हा बॉल ग्रहण करून माझा कॉन्फिडन्स वाढत आहे. तुम्ही स्वतःला ज्या पद्धतीने बघता आहात, माझ्या मार्गातील अडथळे दूर झालेले आहेत किंवा मला नवीन नवीन काय अडथळे दूर झाले असण्यापेक्षा आपल्याला बोलायचं की मला नवीन नवीन मार्ग मिळत आहे, नवीन नवीन रस्ते भेटत आहे. मला माझे उद्दिष्ट गाठण्यासाठी मला नवीन नवीन तिथे मार्ग सापडत आहेत. कळते? इथे कळालं तुम्हाला? हा. त्यानंतर अजून एक गोष्ट अशी राहिली होती की तुम्हाला तुमच्या आवाजात काय करायचे? अफर्मेशन रेकॉर्ड करायचे सांगितले होते मी. तुम्हाला काय करायचं? स्वतःचे जे अफर्मेशन तुम्ही लिहिलं. अफर्मेशन काय म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट. बरोबर?
तुम्हाला काय पाहिजे ते तुमच्या आवाजात रेकॉर्ड करून तुम्ही रात्री झोपताना ऐकायचे, सकाळी उठल्यावरती जेव्हा तुम्ही ब्रश करता आहात, चहा पिता आहात किंवा बसले आहात निवांत, तेव्हा तुमच्या आवाजात रेकॉर्ड केलेले अफर्मेशन तुम्हाला ऐकायचे. तुमच्या आवाजात रेकॉर्ड केलेले अफर्मेशन. एक अफर्मेशन किती वेळा बोलायचंय? 3 वेळा. एक अफर्मेशन किती वेळा बोलणार आपण? 3 वेळा बोलणार. तुमचा आवाज रेकॉर्ड केलेले अफर्मेशन आपल्याला तिथे सकाळी तुम्हाला जेव्हा आणि रात्री, मी तर जेव्हा म्हणते उठल्याबरोबर आणि रात्री झोपेच्या अगोदर तुमच्या आवाजातले रेकॉर्ड केलेले अफर्मेशन ते आपल्याला ऐकायचे आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक टास्क दिला होता जो 10 दिवसांपूर्वी दिला होता. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स वाटतात, जी काही तुमच्या लाईफ मधले पेन आहे, जे काही सफरिंग आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत. तर लिहत नसाल तर लिहा. जेव्हा आपण त्या प्रोसेस मधनं जातो आपले 90% प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होतात. आपल्याला आयुष्यामध्ये जर पेन पाहिजे नसेल, जर सफरिंग नको असेल, जे काही दुःख असतील त्याला नाहीसं करायचं असेल आणि सुखाच्या वाटेवर जायचं असेल, तर मी काय करणार? पहिल्यांदा माझी सफरिंग लिहून काढणार आणि ते रात्री झोपताना जाळून टाकायचे. कळलं? एवढं मी तुम्हाला पहिल्या लेवलची साधना सांगितलेली आहे. इथे कळत आहे? इथे कोणाला डाऊट आहे? न्यू मेंबर पूनम मॅडम? नाही मॅम, समजलं. समजलं? बॉल कशासाठी? काय? तिसरा बॉल कशासाठी? एनर्जी बॉल. पहिला बॉल होता घरातली, माझ्या स्वतःमधली, माझ्या कुटुंबामधली, घरातल्या वस्तू, वाहन यांच्यामध्ये जी नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठी. ठीक आहे. दुसरा बॉल होता मला स्वतःला प्रोटेक्शन देण्यासाठी. मग माझ्या नंतर कोण येतं? माझं कुटुंब येतं, माझ्या घरातल्या वस्तू येतात आणि माझे वाहन येतात. मग मी काय करणार? तिसरा एनर्जीचा बॉल जो देणार आहे तो एनर्जीचा बॉल मी माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्ती, त्याचे आपल्याला नावं घ्यायचे, कुटुंबातल्या मेंबरचे नावं घ्यायचे, तिथे प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक वाहनांना सकारात्मक ऊर्जा मिळाव्या, प्रत्येक वस्तूला किंवा प्रत्येक व्यक्तीला पॉझिटिव्हिटी मिळावी, प्रत्येक व्यक्तीला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी, त्यासाठी आपण तो एनर्जी बॉल तिसरा क्रिएट करणार आहोत. आणि युनिव्हर्स मध्ये पाठवायचंय. आणि चौथा युनिव्हर्स मध्ये नाही, युनिव्हर्स मध्ये अशा पद्धतीने फैलवून द्यायचा. तिसरा एनर्जीचा बॉल आपण फैलवून देणार. चौथा एनर्जीचा बॉल आपण पृथ्वीमध्ये टाकणार, जमिनीवरती आपण सोडून देणार. कळलं? पहिला ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध करायचा. ठीक आहे. पहिला एनर्जीचा बॉल आपण ब्रह्मांड में जाके शुद्ध करना है. दूसरा एनर्जीचा बॉल मी माझ्या क्राउन चक्रामध्ये टाकणार. तिसरा एनर्जीचा बॉल या पद्धतीने फैलवून देणार आणि चौथा एनर्जीचा बॉल मी धरणी मातेमध्ये सोडणार. आणि चौथा कशासाठी आहे मॅम? अर्थ हिलिंग. आपली मदर अर्थ आहे, जी आपली पृथ्वी आहे, तिची हिलिंग साठी आपण चौथा एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीवरती बघा, प्रत्येकामध्ये वातावरण खूप डिफरंट होत चाललं आहे. प्रत्येकामध्ये इगो, ईर्ष्या, म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काही जे काही मतभेद येत आहे, प्रत्येक मध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी आपल्या प्रत्येकाच्या एनर्जी बॉल जेव्हा आपण वापरू आणि आपली स्वतःची पॉझिटिव्हिटी आपण तिथे पाठवू, त्यांनी काय होणार आहे? पृथ्वीवरील कमीत कमी आपण एक एफर्ट्स तर पुट करत आहे की पुढच्या पिढीला आपण एक चांगल्या पद्धतीने ऍटमॉस्फिअर देऊ, चांगलं वातावरण त्यांना मिळेल, या पद्धतीने आपण तिथे प्रार्थना करत आहोत. जर कोविड सारखं आलं होतं, कोविड सारखं आपल्याला एवढं डिसऑर्डर, तेव्हा जर आपण सगळे, म्हणजे तेव्हा आता आम्ही हिलर्सनी ते प्रॅक्टिस केलीच होती, ते करतच होतो, पण आपल्याला अशा नको तेव्हा गोष्टी येऊ नयेत म्हणून देखील आपल्याला काय करायचं आहे की मदर अर्थची आपल्याला हिलिंग करणं गरजेचं आहे. कळालं इथपर्यंत? ओके अश्विनी मॅडम. डेली प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायची हा प्रत्येकाला समजला आहे. इथे कोणाला डाऊट आहे? आता विचारा. मग 21 दिवसांच्या साधनेमध्ये, आणि हो
मला आता तुम्ही इलेक्ट्रॉनिकली हँड रेस करा की 21 दिवसांच्या साधना कोणाला कंबाईन करायची आहे, कोणाला सेपरेट. कंबाईन ज्यांना करायची, सोबत ज्यांना करायची असेल त्यांना हँड रेस करून हे हँड रेस करा. मी एकदा चेक करते. इलेक्ट्रॉनिक हँड रेस केला तरी चालते. हा, मीना मॅडमला करायची आहे. 21 दिवस सोबत करायची तुम्हाला प्रॅक्टिस. मीना मॅडम करायची आहेत. सोबत म्हणजे मॅम अर्ली मॉर्निंग का? हा, अर्ली मॉर्निंग. किती वाजता तरी मॅडम? हा, हे लोक किती वाजता करतात? 4:30. आम्ही 4:30 ते 5:30. 4:30 ते 5:30 करतात ते. मॅम आता आमचं तिघींचा ग्रुप झालाय आणि त्यानुसार आम्ही करतोय. ते तुम्ही कशावर करतात? नाही म्हणजे आता की कोण किती वाजता कुठलं की मेसेज करायचं आणि किती वाजता प्रार्थना स्टार्ट करायची ते एकदा करायचं आणि आपापलं चालू असं करतोय. बरं, तुम्ही आपापलं करताय. तुम्हाला झूम मीटिंग क्रिएट करून पाहिजे आहे? हो मॅम. ज्या लोकांना कंबाईन करायचे असेल त्यांच्यासाठी, तुम्ही जर सोबत करायचे असेल तर मग मी सकाळी 5:30 ची झूम. हा, 2 जण झालेत. ओके. मेघा मॅडम तिसऱ्या, मी पण आहे मॅडम. चौथ्या. हा, आपण 4:30 नाही तर 5 वाजताचा टायमिंग ठरवूया, 5 ते 6 वगैरे. 5 वाजता. हो मॅम, 5 ला ठेवलं तर चालेल. 5 वाजताचा ठीक आहे? 5 ते 6 चालेल मॅडम. 5 ते 6 चालेल? हो हो. ठेवा ना मॅम, म्हणजे बरं. किती लोक इंटरेस्टेड आहात त्यांनी तसा मेसेज करा. मग मी जर 5च्या वरती. हा, गौरी मॅडम पण आहे इंटरेस्टेड, विकास सर आहेत, म्हणजे 10 जण तरी होत आहे. ठीक आहे. त्यानंतर जे आता उद्या ज्यांचे अट्युनमेंट आहेत ते लोक पण आहेत. शशिकला मॅडम पण आहेत. ओके, 10 जणांसाठी मग मी उद्यापासून मीटिंग सेट करू 5 वाजताची तुमच्यासाठी. टाईप येस इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. सेट करायची का उद्यापासून मीटिंग? ज्यांना डेली प्रॅक्टिस करायची आहेत बोला बोला, लवकर बोला. येस. ओके. उद्या काय आहे पूनम मॅडम? एक दिवस तुम्ही जास्त करून घ्याल. उद्या मी सेट करते. तुमचं जर जॉईन झालं नाही ना ओके, पूनम ठीक आहे. मॅडम, तर एक दिवस तुम्ही प्रॅक्टिस चालेल. एक्स्ट्रा करून घ्या. ठीक आहे? ओके हा, ओके. आता काही जणांचं अट्युनमेंट पहिले झालं, काही जणांचं नंतर झालं. अट्युनमेंट झाल्यानंतर आपल्याला 21 दिवसांचं गॅप द्यायचे असते दुसऱ्या लेवलच्या अट्युनमेंटसाठी. किती दिवसांची? दुसऱ्या लेवलच्या अट्युनमेंटसाठी आपल्याला 21 दिवसांची गॅप द्यायची आहे. ऑलरेडी तुमचं दुसऱ्या लेवलचं अट्युनमेंट जेव्हा कोर्स सुरू झाल्यानंतर 5 ते 7 दिवसात होतं. किती दिवसात होतं? जेव्हा आपण कोर्स सुरू करतो दुसऱ्या लेवलचे अट्युनमेंट 5 ते 7 दिवसात होणार. त्यामुळे तेवढी सफिशियंट गॅप आहे. घाबरून जाण्याचं कारण तिथे नाहीये. ओके. हा, मी जॉईन असेल पण मला तेव्हा दुसरी बॅच असते. मी तुमच्यासोबत जॉईन असेल तर मी दुसरी बॅच कंडक्ट करत असते. त्यामुळे मी फक्त एक मॉनिटर बनवेल. तुमच्यापैकी कोणीतरी एक इनिशिएटिव्ह घेऊन मीटिंग व्यवस्थित चालू ठेवायची आहे. इथे आपल्याला तत्व फॉलो करून जायचं आहे. इथे तुम्ही कोणाचे कॉम्पिटिटर नाहीत. तुम्ही एकमेकांचे एक फॅमिली मेंबर्स आहे. एक तुम्ही रेकी हिलर आहे. एकमेकांसोबत आपल्याला पुढे जायचं आहे. कारण आपण सांगितलंय संघे शक्ती कलयुगे. आपण एकत्रित काम करू तेव्हा काय होईल, त्याचे चांगल्या पद्धतीने आपल्याला बेनिफिट जाणवणार आहे. येस. ठीक आहे. इथे कोणाला काही शंका आहे? मॅम, शंका म्हणजे एक हे होती की ज्यावेळी पूर्ण प्रोसेस होती त्यानंतर आपण रेकी शक्तीला म्हणजे दुसऱ्यांना देताना जसं कट किंवा डिलीट करतो तसं इथे पण कट करायचे आहे का? नाही, इथे स्वतःसाठी आपल्याला कट नाही करायचं.
आपण नाही जेव्हा करायचे. म्हणजे कनेक्शन कट किंवा कॉर्ड कटिंग जे करतो ते फक्त हा. इतरांना जेव्हा रेकी देतो, प्राण्यांना रेकी देतो, अच्छा. तेव्हा आपल्याला कॉर्ड कटिंग करणं गरजेचं आहे. जेव्हा म्हणजे माझं गरजेचं आहे. कनेक्शन मी सोडून स्वतः दुसऱ्यांसाठी रेकीचा वापर करते आहे, तेव्हा मला कॉर्ड कटिंग म्हणजेच काय, मला कॉर्ड कनेक्शन म्हणा किंवा माझं त्या व्यक्तीसोबत कनेक्शन कट करणं गरजेचं असतं. ठीक आहे. आणखीन बॅच मलाही जॉईन करायची होती मॅम, पण माझे 5:30 ते 6:30 दुसरे मेडिटेशन असतात, त्यामुळे नाही जमत आहे. तुमचं 5:30 ते 6:30 काय आहे? दुसरे मेडिटेशन असतात, मेडिटेशन त्या असतं. बॅच ठीक आहे ना, असतात काही कंटिन्यू, हरकत नाही. त्यामुळे नाही जमत. मी हा करून चालेल, देईन. काही हरकत नाही. तुम्ही तुमची प्रॅक्टिस मात्र कंपल्सरी आहे की तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला जरी प्रॅक्टिस करणार असाल, स्वतः जरी करणार असाल, तर ते इन्व्हॉल्व होऊन करा. हो मॅम, नक्की. ऑरा क्लिनिंग वगैरे केलं का प्रोटेक्ट आपण करायचं ना रोज? हो, औराला प्रोटेक्ट तर तेव्हाच करतोय ना आपण, जेव्हा दुसऱ्यांना औराला प्रोटेक्ट तर करायचंच आहे. औरा तिथे प्रोटेक्ट होतोच आहे ना. हा मनीषा मॅडम, तुमचा काही प्रश्न होता? माझा? हा, हो मॅम, मला पॉइंट्स बद्दल सांगा ना थोडं, म्हणजे पॉइंट्स किती दाबायचे, किती प्रेस करायचे आणि किती वेळ नाही, वगैरे? लेस नाही करायचे, आपल्याला डिव्हाइड करायचे. पॉइंट्स कुठेही कमी जास्त नाही करायचे. मी काय करणार, माझे पॉइंट्स सकाळी जितका वेळ मिळतोय, एका पॉइंटला 3 मिनिटं लागतात, मग मी काय करणार, सकाळी जर माझ्याकडे 10 मिनिटं असेल तर 3 पॉइंट घेईल, माझ्याकडे 20 मिनिटं असेल तर मग मी 6 पॉइंट कडे जाईल, 7 पॉइंट कडे जाईल. बरोबर, आपल्या वेळेनुसार बॉडी हिलिंग पॉइंट्स करायचे आहे कव्हर. म्हणजे हे इथे बोटांना प्रेस करायचं आहे ना? बोटांना प्रेस करणं माहिती नाही का तुम्हाला? एक बोट ते 12 वेळा प्रेस करायचं. एक बोट 12. अजून पूर्ण कोणाचे बोट काही प्रश्न 10 आहेत? बोट. 10 बोट प्रेस करायचे आहेत. मला एक विचारायचं होतं. हा बोला. आपण जेव्हा एनर्जी बॉल क्रिएट करतो ना मॅम, आवाज येतोय मॅम माझा? हो येतोय, बोला उज्ज्वला मॅडम. आपण जेव्हा एनर्जी बॉल क्रिएट करतो ना मॅम, तर ते कधी कधी बॉल असे खूप हेवी जाणवतात, म्हणजे तसं होतंय का? हा ठीक आहे ना, नकारात्मकता जर हेवी जाणवणार आहे का, अजून हेवी अजून अजून होईल. जेव्हा जेव्हा तुम्ही अजून रेकीच्या सानिध्यात येणार, तुमचा एनर्जी बॉल अजून प्रकारे हेवी जाणवेल. म्हणजे कळते? काल मला तसं फील घाबरून झालं नाही की जायचं. जर तुमची नकारात्मकता काढताना जर जाणवत असेल तर म्हणजे काय, जास्त नकारात्मकता आहे. नकारात्मकता काढली आहे आणि बॉल हलका असेल तर हळूहळू आपलं कव्हर होते. आणि जेव्हा तुम्ही सकारात्मक ऊर्जा क्रिएट करता आहे आणि बॉल हेवी जाणवत असेल तर तुमच्या हातातून एनर्जीचा फ्लो चांगल्या पद्धतीने प्रवाहित होतोय. कळलं? घाबरून कुठेच जायचं नाहीये. ओके. मॅम, बॉल क्रिएट करताना पण अफर्मेशन द्यायचे का, म्हणजे प्रेयर करायची का त्याला पण? बॉल क्रिएट करताना आपल्याला, आपण काय करतोय, पहिल्यांदाच पॉइंट्स प्रेस करतो, एनर्जी आपण रेकीची प्रेयर करतो आणि मग बॉल क्रिएट करतो आणि त्याच्या बॉलवरती अफर्मेशन देऊ. तो बॉल मी काय करणार, जे सांगितलं प्रोसिजर. ओके. 4 बॉल आपल्याला दररोजचे क्रिएट करायचे आहेत. समजलं? हो मॅडम. इथे कोणाला डाऊट्स आहेत अजून? नाही. उद्यापासून मी 5 ते 6 तुमच्यासाठी मीटिंग क्रिएट करणार. ओके, ठीक आहे मॅम. थँक्यू पूनम मॅडम. नमस्कार, थँक्यू. आणि सागर माने सर, तुम्ही कुठून आहात? अनम्यूट करा. बोला मॅडम. आवाज येत नाही सागर सर तुमचा. येतो का मॅडम आवाज? तुमचा आवाज नाही येत तुमचा.
हा बोला मॅडम. हा, कुठून आहात तुम्ही? हा मी मंगळवेढ्यातून आहे. ओके. फर्स्ट टाइम जॉईन केलं का सेशन, होय. की अगोदर शिकले आहात रेकी? हा थोडीफार. ठीक आहे. तुमचं अट्युनमेंट झालंय का पहिल्या लेवलचं? हा म्हणजे मी केलेलं आहे तसं 10-12 दिवस झाले केलेलं आहे. अच्छा, ठीक आहे. इथे पहिल्या लेवलची प्रॅक्टिस सेशन सुरू आहे. हे तुम्हाला बघा, तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर त्या पद्धतीने तुम्ही यांच्यासोबत प्रॅक्टिस करू शकता. हो हो. ओके. आणि आपली दुसरी लेवल आपली किती 15 तारखेला आपल्याला एनरोल करायचंय. ज्या लोकांना एनरोल करायचं असेल त्यांनी 15 तारखेच्या आत माझ्यासोबत संपर्क करा आणि 15 तारखेच्या आत तुम्ही एनरोल करा. 24 तारखेपासून आपली सेकंड लेवल स्टार्ट होणार आहे. ओके. त्याबद्दलचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला पर्सनली विचारू शकता. पूनम मॅडम, मी तुम्हाला आज बोलते कॉल करून. ओके. हो हो मी वाट बघते मॅम, प्लीज कॉल करा. थँक्यू शशिकला मॅडम. मी निमित्त मात्र आहे. मी प्रत्येकाच्या आयुष्यात काय आपण एक निमित्त आहे. कुठेतरी आपल्याला एक कर्मांनी जोडलंय म्हणा किंवा काय, आणि आपण प्रत्येक रेकी साधक एक निमित्तच बनून प्रत्येकाच्या आयुष्यात काय करणार, जे काही तुमच्या सोबत ज्यांना तुम्हाला हिलिंग द्यायचे त्यांच्याकडे आपल्याला ह्या ऊर्जांना पोहोचवायचं आहे. आणि माझा एकच उद्देश आहे की प्रत्येक घरात एक तरी रेकी साधक असावा. जर एक म्हणतात ना, एक व्यक्ती जर घरातला असेल तर त्या व्यक्तीच्या पुण्याईवरती घर चालतं, असं असतं. म्हणतात एक व्यक्ती सकारात्मकता आहे तर पूर्ण घर कसं होतं, हळुवारपणे सकारात्मक होत जातं. एक व्यक्ती अध्यात्माकडे त्याचा कल असेल, तो आध्यात्मिकरित्या ईश्वराशी कनेक्टेड असेल किंवा ज्या कोणत्या तुमचे गुरु आहेत त्यांच्यासोबत कनेक्टेड आहे, त्याची पुण्याई एवढ्या प्रमाणात भगवंत वाढवून देतो, तर ईश्वर वाढवून देतो. त्याच्या पुण्याईवरती घर चालत असतं. आपल्याला काय करायचंय, प्रत्येक कुटुंबामध्ये काय पाहिजे, परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करायची आहे. आणि या पंचसूत्री तत्वावरती प्रत्येकाला काम करायचं आहे. मॅडम, हो, आम्हाला म्हणजे 5चे हे करता येत नाही, म्हणजे 4:30 ते 5:30 ना आम्ही प्रॅक्टिस म्हणजे साधना करतोय ना, 5:30 नंतर टिप वगैरे बनवायचं असतात. त्यामुळे बरं, नो हे माझ्या प्रॉब्लेम. तेजस्वी मॅडम, मी का बरं करतेय की तुम्ही इंडिव्हिज्युअली स्वतः एफर्ट्स घेताय. 5 दिवस झाले तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करताय. मी सांगितले नाही तरी सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस सुरू केली. हे एफर्ट्स खूप महत्वाचे. आपण जे प्रयत्न करतोय, स्वतःसाठी स्टँड घेतोय, हे महत्वाचं आहे. कधी कधी असं होतं की आपल्याला ना कोणाच्या तरी पुशची गरज असते, कोणाच्या तरी मोटिवेशनची गरज असते, म्हणून आपल्याला ग्रुपमध्ये काम करायचं असतं. बरेच वेळा आपण ग्रुपमध्ये काम करताना किंवा आपण 2-3 मैत्रिणी काम करतोय, तुला नाही जमलं तर तू मला उठवून दे, तू पण कर, मी पण कर, आपण सगळे मिळून जेव्हा करतो तेव्हा चांगले बेनिफिट मिळतात. बेनिफिट या पद्धतीने की प्रत्येकाची साधना ही कम्प्लीट हो. माझा उद्देश फक्त एवढा आहे की फक्त रेकी शिकून प्रॅक्टिस करून, म्हणजे तुम्ही फक्त शिकली आहे, अट्युनमेंट घेतलं, त्यानंतर तुम्ही जर त्याचा वापरच करत नाहीये, ते काय होतं, ज्ञान शून्य होतं. आणि मग तुम्ही काय म्हणाल की मॅडम तुम्ही तर सांगितलं होतं, तुम्ही अट्युनमेंट दिलं आणि रेकीचे रिझल्टच येत नाही. रेकीचे रिझल्ट का येत नाही? कारण त्या व्यक्तीची साधना कंप्लीट झालेली नसते, त्या प्रोसेस मधनं ती व्यक्ती जात नाही. कळते? प्रत्येकामध्ये ऊर्जा वाढणार आहे जेव्हा अट्युनमेंट घेतलाय. तुम्हाला तुमच्या एनर्जी बॅलन्स झालेल्या वाटतील, तुम्हाला तुमचं फ्रेशनेस जाणवायला लागेल, पण तुम्ही अजून चांगल्या प्रकारे पण करू शकता. कळते? हो. मला कसं होतं, मुलाचं टिफिन आणि त्याची 5:45ला बस येते ना, त्यामुळे अवेलेबल. नो प्रॉब्लेम, काहीच. माझ्याकडे ना ते 7 चक्राचं मेडिटेशनचा एक व्हिडिओ आहे 20-21 मिनिटाचा. हा, मी पाठवते, तो माझ्याकडे पण आहे ग्रुपमध्ये. कोण बोलते? मनीषा. हा, ठीक आहे, तो केला तरी चालेल, तो करून तुम्ही, मी ग्रुपमध्ये पण पाठवते. तुम्ही इंडिव्हिज्युअली केलं तर स्वतःही तुम्ही करू शकता. ग्रुपमध्ये तो टाकून, ठीक आहे, सेम असेल कदाचित, 21 मिनिटांचाच व्हिडिओ आहे तो. त्याच पद्धतीने आपल्याला आपला मंत्र चॅन्टिंग करायची. पाठवते ग्रुपमध्ये, आपण त्यांनीच ग्रुपमध्ये. हा, मी बॉडी हिलिंग पॉइंट आज पाठवते ग्रुपमध्ये, कुठल्या पॉइंटला हिलिंग द्यायची आहे. त्यात ते 24 पॉइंट्स आहे
तुम्ही 18 पॉइंट केले तरी चालतील. ठीक आहे. आणि आसन कसं तयार करायचं मॅम? आसन आपण पहिल्यांदा आपलं घरचं जे असेल ना आसन ते घ्यायचं शशिकला मॅडम. नंतर दुसऱ्या लेवलला काय आसन करायचं, कशा पद्धतीने काय प्रिंट करायचं आहे ते मी तुम्हाला सांग. ठीक आहे. हा, आता सध्या जे आपलं चालू आहे त्याच पद्धतीने तुम्ही पुढे जायचं. आपल्याला कम्युनिटी मध्ये ऍड केलेलं असेल, तुम्ही कम्युनिटी मध्ये जॉईन करा. दुसऱ्या ग्रुपवर जॉईन नाही झाला तरी चालतं. आता जो एप्रिल महिन्याचा ग्रुप जॉईन करा. एप्रिल महिन्याच्या ग्रुपवरती देखील तुम्हाला अपडेट्स येतील. कम्युनिटीमध्ये सेम तुम्हाला अपडेट्स येतील की नवीन बॅच चालू कधी आहे, काय आहे. सगळे अपडेट्स तुम्हाला कम्युनिटीमध्ये राहून देखील मिळतात. तुम्हाला दुसऱ्या बाकीच्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व नाही झाले तरी चालते. एप्रिल महिन्याच्या ग्रुपमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व व्हा. एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही ऍड नसाल तर तुम्ही मला रिक्वेस्ट करा, मी तिथे ऍड करते तुम्हाला. येस अश्विनी मॅडम. मॅम मी की एकट्याने करण्यापेक्षा ग्रुपनी जे केलं राहते मेडिटेशन ते चांगलं असते म्हणून इफेक्टिव्ह असते. इफेक्टिव्ह असतं कारण की आपल्याला संगी शक्ती कलियुगे हे तर सांगितलंच आहे. आणि एक मोटिवेशन मिळतं ना प्रत्येकाला एकमेकांसोबत करता करता. जेव्हा तुम्ही 2-3 व्यक्ती, आता तेजस्विनी मॅडम, अजून कोण करताय, निर्मला मॅडम एकत्र करता आहे, त्यांनी काय होतं की त्यांची साधना कंप्लीट होते. ऑलरेडी त्यांचे 5 दिवस कंप्लीट झालेले. ज्या दिवशी त्यांचं अटेन्मेंट दिलं त्या दिवशी पासून आता त्यांचा 5वा दिवस असावा कदाचित. हो ना, 5वा 6वा दिवस येतो. हो, असं असतं. जितकी तुम्ही साधना करणार, जितकी तुम्ही हे करणार, हिलिंगचं स्वतःला हिलिंग करणार, बॉडी पॉइंट्सची प्रॅक्टिस करणार, त्याचे तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. ओके. अजून कोणाचे काही प्रश्न होते? मॅडम मला एक विचारायचं होतं. हा उज्ज्वला मॅडम. तुम्ही त्या दिवशी सांगितलं ना, आपण मेडिटेशन करताना निगेटिव्हिटी अशी आपण पूर्ण म्हणजे एक असं त्या मोठा दगड असतोय त्याच्यामध्ये आपण ती हे होतंय बघा. मला तुमचा प्रश्न मेडिटेशन नाही करून कळला. घेतलं ना कॅमेरा तुम्ही, बंद करा आणि मग प्रश्न विचारा. आपण मॅडम म्हणजे मेडिटेशन घेतलं ना त्या दिवशी की आपल्या क्राऊन चक्रातून म्हणजे असं खाली खाली पूर्ण निगेटिव्हिटी खाली जात आहे. ब्रह्मांडातून ऊर्जा येते आहे आणि ती निगेटिव्हिटी आणि ती संपूर्ण अशी खाली जाते. 7 म्हणजे चक्रांचं आपण मेडिटेशन खाली जात आहे. हा, आणि ते पूर्ण अशी आपण ती पूर्ण निगेटिव्हिटी असं खाली म्हणजे इमॅजिन करायचं की एक मोठा दगड आहे आणि त्याच्यावरती ती जाऊन आदळत आहे. बरोबर. ते कधी करायचं मॅम मग? हे बघा, मी 2 ऑप्शन दिले. ते पण 21 मिनिटांचं मेडिटेशन आहे, हे पण 21 मिनिटांचंच मेडिटेशन आहे. 2 पैकी तुम्ही कोणतंही चूज करू शकता. तुम्ही मंत्र साधना केली तरी तोच रिझल्ट मिळणार, या पद्धतीने गेले तरी तोच रिझल्ट मिळणार. मला वाटलं या 2 म्हणजे प्रोसेस वेगळे आहेत काय? 2 मेडिटेशन म्हणजेच आपण जेव्हा 2 मेडिटेशन म्हणजे एक मी तुम्हाला बीज मंत्रांची जे क्लिन्झिंग आणि चार्जिंग करून घेतलं, जे तुम्ही बोलता बरोबर, ते एक मेडिटेशन झालं. त्यानंतर आपण जे मेडिटेशन जे दुसरं म्हणजे सांगितलं की आपण एक मेडिटेशनचा व्हिडिओ आज मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करते. त्या पद्धतीने प्रत्येक मंत्र म्हणजे प्रत्येक मंत्र बीज मंत्र म्हणायचा आणि प्रत्येक चक्रावरती लक्ष केंद्रित करून प्रत्येक चक्राचा आपल्याला कलर व्हिज्युअलाइज करून मेडिटेशन करायचं. कळालं? हो हो मॅम. हा उज्ज्वला मॅडम बोला. मला पण ऍड करा मॅडम, कारण माझे चार्ट होत नाहीये म्हणून. काय झालं? मला ऍड करा म्हटलं. हो, मी बघा मी काय करणार, मी ग्रुपमध्येच लिंक शेअर करत जाणार सकाळी 5 वाजता. 5ला 5 कमी असताना मी ग्रुपमध्ये लिंक शेअर करणार. तुम्हाला ज्यांना जॉईन व्हायचं आहे ते लोक जॉईन होत जा. ठीक आहे. कोणाला कंपल्सरी नाहीये. डेली प्रॅक्टिस ज्याला ज्याला वाटत आहे की माझी एकट्याची प्रॅक्टिस होऊ शकत नाही त्यांनी त्या ग्रुपमध्ये जॉईन करून प्रॅक्टिस करायची. आणि मॅडम बॉडी पॉइंटचं ते रेकॉर्डिंग मिळेल का? हो पाठवते. युट्यूब चॅनल आहे ना आपलं, युट्यूब चॅनलला पहिल्यांदा सगळ्यांनी सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा आणि मग तुम्हाला तिथे सगळे व्हिडिओ दिसत जातील. ठीक आहे. तरी मी आज रेकॉर्डिंग शेअर करते. परत पहिल्या दिवसापासून 10 दिवसांची रेकॉर्डिंग शेअर करते. 7 चक्राचं जे मेडिटेशन आहे त्याचा व्हिडिओ ऑडिओ शेअर करते
आणि बॉडी हिलिंग पॉइंट्स ते पण ग्रुपमध्ये शेअर करते. ओके, थँक्यू मॅम. थँक्यू. इथे समजलंय प्रत्येकाला? हो. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? मॅम जे सकाळी मेडिटेशन साठी ग्रुप बनवणार आहात त्यात सगळ्यांना ऍड करणार आहात ना? नाही, मी ग्रुप बनवणारच नाही. स्पेशल असा मेडिटेशनचा मी ग्रुप नाही बनवणार. मी आपला जो ग्रुप आहे एप्रिल महिन्याच्या ग्रुपमध्ये लिंक शेअर करत जाईल मेडिटेशनची. ओके, त्यामध्ये तुम्ही मेडिटेशन करत जा. या पद्धतीने आज जशा पद्धतीने मी तुम्हाला 6:30 वाजता लिंक टाकली तशी मी 5ला 5 कमी असताना तुमच्या ग्रुपमध्ये लिंक येईल, ती शेअर करेल. तेव्हा तुम्ही जॉईन करायचं आणि मेडिटेशन कम्प्लीट करायचं स्वतःच. ठीक आहे, तिथे कुठलंही बंधन नाही. फक्त व्यवस्थित आपल्याला ड्रेस, व्यवस्थित कपडे घालून छान जसं प्रेझेंटेबल राहणं खूप महत्वाचं आहे. की आपण जेव्हा ब्रह्मांडीय ऊर्जांसोबत कनेक्ट करतो आहे, त्या ईश्वरीय शक्तींना आपण आवाहन करतो आहे, आपण कसे दिसलं पाहिजे? दिसायला पण सुंदर, प्रेझेंट पण छान असायला पाहिजे ना आपण. हा, कळतंय? ओके, जर कोणाचे प्रश्न असतील तर आपण थांबायचं आता. हा, ज्यांना असं वाटतं आहे काही प्रश्न असतील तर ग्रुपमध्ये मला टाका. आणि ग्रुपमध्ये आपल्याला फीडबॅक शेअर करायला मी सांगितलं होतं की तुम्ही या 10 दिवसांमध्ये काय शिकले आहात, तुमचे 10 दिवस कशा पद्धतीने गेले, त्यांचे तुम्हाला ग्रुपमध्ये फीडबॅक शेअर करायचे आहेत. मराठीमध्ये केले तरीही चालेल, लँग्वेजचं कुठलंही बॅरियर तिथे नाहीये. ओके, ओके, येस, थांबूया आपण आता इथे. ओके मॅम. येस, आपण पुन्हा एकदा भेटूया. आम्हाला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू, आत्मवंदन. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू. हॅव अ नाईस डे. थँक्यू मॅम.